हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सो हे जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर आहे 4. ओके, सॉरी, लेक्चर नंबर 5 आहे. सो एक मिनिट, लेक्चर नंबर जे आहे 5 आहे. ओके, सो या लेक्चर नंबर 5मध्ये आपण काय बघणार आहोत? इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन्स बघणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन्स. आता रॅशनल फंक्शन्सचं इंटिग्रेशन कसं काढायचं तर हे बघण्यापूर्वी तुम्हाला रॅशनल नंबर माहिती आहेत. रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतात? ए बाय बीच्या फॉर्ममध्ये असतात, वेअर बी इज नॉट इक्वल टू 0, राईट. म्हणजे ए बाय बीच्या फॉर्ममध्ये जे असतात त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणत होतो, राईट. सो त्याचप्रमाणे आता रॅशनल फंक्शन्स कसे असतात ते बघूया आणि त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं तर हे आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. ठीक आहे, आता इथं बघा, याचे आपण डेफिनेशन पहिलं बघूया की रॅशनल फंक्शन्स काय आहेत ते बघूया. Fractions of two polynomials p of x and q of x, that is f of x is equal to p of x upon q of x is called rational functions. म्हणजे बघा, फ्रॅक्शन्स ऑफ टू पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स कोणते आहेत बघा, हे p of x आणि q of x हे दोन पॉलिनॉमियल्स आहेत आणि त्यांचा फ्रॅक्शन आहे. म्हणजे ए बाय बीच्या फॉर्ममध्ये असतील हे पॉलिनॉमियल्स तर त्याला काय बोलायचं? रॅशनल फंक्शन्स. आता हे पॉलिनॉमियल्स म्हणजे काय तर बघूया आपण. पॉलिनॉमियल्स म्हणजे बघा, एक्स असतं, एक्स प्लस 1 आहे, 2x प्लस 3 आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. अशा टाईपचे जे इक्वेशन नाही म्हणू शकत आपण, अशा टाईपमध्ये जे फंक्शन्स असतात त्याला आपण काय बोलतो की पॉलिनॉमियल्स आहे. मग हे एक पॉलिनॉमियल झालं, एक्स हे एक पॉलिनॉमियल झालं, एक्स प्लस 1 जे खाली डिवाईडला दिसते ते दुसरं पॉलिनॉमियल झालं. मग यांचा जर डिवाईड आहे, डिवाईडच्या फॉर्ममध्ये लिहिले म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, तर त्याला काय बोलायचं? रॅशनल फंक्शन्स. म्हणजे ए बाय बीच्या फॉर्ममध्ये जे पॉलिनॉमियल्स असतात त्यांना आपण रॅशनल फंक्शन्स म्हणतो. मग या रॅशनल फंक्शनचे इंटिग्रेशन कसे काढायचे ते आपण बघणार आहे. आता बघा, हे एक्झाम्पल्स मी दिलेले, एक्स अपॉन एक्स प्लस 1 हे एक काय झालं? रॅशनल फंक्शन झालं. ओके, हे वरचं जे आहे एक पॉलिनॉमियल आणि खाली जे दिले ते दुसरं पॉलिनॉमियल, हे यांचं काय झालं? हे रॅशनल फंक्शन झालं. दुसरं रॅशनल फंक्शन बघा, एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. बघा, तुम्ही नेहमी एक इथं ऑब्झर्वेशन काय करायचं, एक्सची पॉवर किती आहे? इथे 1 आहे. खाली डिवाईडला पण एक्सची पॉवर 1 आहे. बघा, इकडे सेमच आहे. एक्सची पॉवर एक्स प्लस 1 आहे, एक्स मायनस 1 आहे, पण एक्सची पॉवर 1 दिलेली आहे, सेम आहे की नाही? सो सेम पॉलिनॉमियलमध्ये बघा, पॉवर दोन्हीकडे सेम दिलेल्या आहेत. दिसत आहे? एक्स स्क्वेअर मायनस 1, खाली एक्स स्क्वेअर प्लस 1. इथं बघा वेगळे दिलेले, एक्स क्यूब हे एक पॉलिनॉमियलच आहे वेगळं आणि एक्स स्क्वेअर मायनस 1 हे एक पॉलिनॉमियल, पण इथं पॉवर बघा काय दिलेली आहे? 3 आणि खाली दिलेली आहे 2. ओके, पॉलिनॉमियलची पॉवर किती असू शकते आणि वेगळी असू शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते सॉल्व करण्याच्या मेथड्स थोड्या वेगवेगळ्या असू शकतात. ओके, तर आता याचं इंटिग्रेशन कसं काढायचं हे आपण बघूया. चला, तर आता इथे बघूया. पहिला जे दिसतंय हे सॉल्व काय म्हटले बघा, एक नंबरचं एक दिलं एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 डी एक्स. दुसरं दिलेलं आहे त्याचप्रमाणे आणि थर्ड पण दिलेलं आहे. ओके, एक मिनिट. हां, इथे पहिलं हे बघूया, इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 1 आणि हे दुसरं दिलेलं आहे सेम वेने, सेमच आहेत, प्रॉब्लेम थोडासा चेंज आहे. एका टाईपचे असल्यामुळे मी एका स्लाईडवरती घेतले, त्यातलं कोणतंही एक मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. चला, आपण रँडमली हे जे सेकंड नंबर दिसतंय का ते आपण घेऊया. सो इथे काय करूया, आपण 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू. इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 3 डी एक्स, राईट. सो आता हे सॉल्व कसं करायचं याचं बघा, थोडं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला अगोदर हे माहिती आहे, फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे. कोणता? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्सचा फॉर्म्युला माहिती की नाही? हा काय आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी. ओके, प्लस सी नाही लिहित, ठीक आहे, लिहूया. पण हे कसं आलं तर हेच आन्सर ॲक्च्युली असं होतं, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय होतं? म्हणजेच इथं काय येणार? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय होतं? 1. सो लिहिलं काय नाही लिहिलं काय चालतंय, बरोबर. म्हणून हे आपलं आन्सर काय येत होतं? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी, बरोबर. सो त्या वेनं आपण हे इंटिग्रेशन फाइंड आउट करतो, हे बरोबर. मग आता आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे की नाही, हा फॉर्म्युला आपल्याला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेममध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे, हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असू द्या. आपण इथे तर इरेज करून टाकूया, राईट. सो आता हा जो एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्ष काय द्यायचं आहे बघा, एक्स अपॉन एक्स प्लस 1 आहे, राईट. सो आता एक्स अपॉन एक्स प्लस 1 आहे, एक्स प्लस 3 आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, हे खाली जे डिवाईडला दिलेलं असतं की नाही तेच आपल्याला वरती ॲडजस्टमेंट करायचं असतं. ॲडजस्टमेंट का करायची हे तुम्हाला नंतर लक्षात येईल.
आता ॲडजस्टमेंट म्हणजेच काय, खाली x+3 आहे पण वरती काय आहे, फक्त x आहे. आपण असं डायरेक्टली इंटिग्रेशन नाही काढू शकत. मग कसं काढायचं, x+3 आहे तो वरती आला पाहिजे. मग मी ॲडजस्टमेंट काय करते बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x+3 लिहिलं वरती बघा. ॲड मी काय केलं आहे, एक्स्ट्रा 3 घेतलं म्हणून मायनस करून टाकलं, ठीक आहे. पण आन्सर आपलं फायनली एक्सच येते की नाही, बरोबर, +-3 काही फरक पडत नाही. आणि खाली जे आहे ते x+3 आणि इथं लिहिलं dx. इथे लक्षात फरक तर काही पडला नाही पाहिजे, पण खाली जी आहे डिनॉमिनेटरला ती टर्म वरती आली पाहिजे. आता मी काय करणार, इंटिग्रेशन सेपरेट घेणार. इंटिग्रेशन सेपरेट घेण्याच्या अगोदर मी काय करते, या ब्रॅकेटमध्येच याला सेपरेट लिहून घेते. बघा कसं केलं आहे, x+3 डिवायडेड बाय x+3 घेतला, बरोबर ना. आपल्याला हे सेम हवं होतं. मायनस कोणतं साईन घेतलं बघा, इथं -3 आहे ना, मग 3चं ते मायनस लिहायचं आणि इथं 3 अपॉन राहिलेली टर्म इथं पण x+3 आणि हे काय करायचं, dx याला कॉमन देऊन दिलं. आता काय ते बघा, याचं इंटिग्रेशन सेपरेट दिल्यावर हे आणि हे गेट कॅन्सल होणार, बरोबर. मी आता इथेच काट देते अशी, ठीक नाही, कॅन्सल केलं तर राहिलं काय इथं 1 आणि हे dx. ओके, सेपरेट इंटिग्रेशन लिहिल्यावर काय राहिलं इथं 1 dx. ओके, 1 dx राहिला. मिडल साईन कोणता आहे, मायनस आहे. हा 3 कॉन्स्टंट दिसतोय, मग मी कॉमन घेतला. 1 अपॉन काय राहिलं इथं x+3 dx. ओके, आता हे सेपरेट इंटिग्रेशन झाल्यानंतर आपण काय करूया, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. इंटिग्रेशन ऑफ 1 dx किंवा इंटिग्रेशन ऑफ dx काय आहे, हा काय आहे, x आहे, बरोबर. हा x -3 ॲज इट इज. आणि बघा 1 अपॉन x हा जो टर्म आहे की नाही खालची पूर्ण x+3ला, त्याला पूर्ण x कन्सिडर केलं तर आपण याचा आन्सर काय येईल, इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x+3. पण डिवायडेड बाय मी काय लिहित नाही, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय खाली असणार आहे 1 आहे आणि 3चं काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह 0. सो काय खाली लिहिण्याची गरज नाही आणि प्लस काय लिहायचं, हे तुमचं काय झालं, फायनल आन्सर झालं. येते लक्षात. तर हे जे आहे, आता या सेम वेने तुम्ही कोणतं फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल पण थर्ड एक्झाम्पल पण तुम्ही ॲडजस्टमेंट करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, सो पण नेक्स्ट बघूया. इथे पण मी सेम वेने 3 प्रॉब्लेम दिलेले आहेत, सेम टू सेम आहेत, काहीच चेंजेस नाही आहेत. त्यातला आपण पहिला आता सॉल्व्ह करूया. त्यातले सेकंड आणि थर्ड आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता आपण हे फर्स्ट जे आहे ते सॉल्व्ह करू. इथे मी एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेत कारण तुम्हाला प्रॅक्टिसला इझी जावं म्हणून. ठीक आहे, सो x-1 dx हे पहिलं जे आहे ते आपण सॉल्व्ह करू. आता मला पुन्हा सेम वेने काय हवं आहे, जे खाली जे दिले की नाही x-1 हे वरती हवं आहे. मग मी डायरेक्ट लिहिणार वरती. काय लिहिणार, x-1 आहे तसं लिहून घेतलं, पण मला वरती काय हवं आहे, +1 हवं आहे. इथं काय लिहिलं मी -1. मग मी जर +2 लिहिलं तर काय होतं आहे, +2 -1 किती होतं आहे, +1 राहते की नाही, म्हणजे वरची टर्ममध्ये काही चेंज होत नाही आहे. पण मी ॲडजस्टमेंट केली आहे की नाही. ॲडजस्टमेंट अशी करायची की आन्सर आपलं पहिलं x+1 आलं पाहिजे. मग येते की नाही 2 आणि हे -1. ठीक आहे, आणि x-1 हे ॲज इट इज लिहिलं हे सगळं. ठीक आहे, आता मी पुन्हा काय करू शकते, सेपरेट लिहू शकते की नाही. मग इंटिग्रेशन ऑफ, आता हे सेपरेट लिहू शकतो आपण. काय लिहिणार इथं, x-1 डिवायडेड बाय x-1. मिडल साईन आता बघा प्लस येतं आहे, +2 अपॉन x-1. ठीक आहे, आणि याला इंटिग्रेशन झाल्यानंतर dx द्यायचं. आता बघा हा आणि हा, ही आणि ही टर्म काय होते, कॅन्सल होते. मग इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं, फक्त पहिल्या टर्मला dx देऊ शकतो आणि प्लस हा 2, हा जो 2 दिसतोय हा काय करणार आपण कॉमन घेणार आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x-1 dx. राईट. सो आता पुन्हा काय दिसतंय, इंटिग्रेशन ऑफ dx काय असतं, x असतं. 1 dx म्हणजेच आय इज इक्वल टू काय राहिलं इथं, x राहिला +2 ॲज इट इज लिहिला आणि इंटिग्रेशन ऑफ बघा 1 अपॉन x-1 आहे. 1 अपॉन x-1 आहे ना, त्याला x कन्सिडर करा, कारण x² असेल तर फॉर्म्युला वेगळा असणार आहे. पण 1 अपॉन xचा काय फॉर्म्युला आपला, लॉग ऑफ मॉड ऑफ x, बरोबर. सो इथं काय लिहिणार मी, लॉग ऑफ मॉड ऑफ x-1 प्लस c. झालं आहे तुमचा आन्सर. पण इथं बघा डिवायडेड बाय मी काय लिहिलेलं नाही, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं, 1 असतं. त्यामुळे हेच तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, तर सेम वेने तुम्ही बाकीचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. राईट, हे थर्ड आहे. पुन्हा एकदा आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. इथं मी तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतलेले आहेत, हे टाईपचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी चालेल असं. सो इथे बघूया आपण, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x+3 डिवायडेड बाय 2x-1 dx. राईट. सो आता आपण अशी ॲडजस्टमेंट करायची बघा. ॲडजस्टमेंट काय करायची आहे, 2x-1 आहे की नाही, तो वरती आला पाहिजे. का, कारण आपलं कॅन्सल झालं की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि फॉर्म्युला यूज करायला इझी जातो आहे की नाही.
सो आता इथं काय पॉवर एक्सची 1च आहे, वरती पण पॉवर 1च आहे. सो ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. तर आता इथं काय करायचं बघा, ॲडजस्टमेंट खाली काय आहे 2x - 1 आहे, वरती 2x आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काय पाहिजे -1 हवा आहे. तर आता मी काय केलं, वरती 2x आहे तसं लिहूया, मला हवं आहे -1, पण वरती आन्सर आपलं +3 पाहिजे. मग मी जर इथं +4 लिहिला, बरोबर की नाही, +4 - 1 आन्सर आपलं फायनल किती येणार आहे, +3 येणार, म्हणजे चेंज काय होत नाही. डिवायडेड बाय 2x - 1 dx लिहायला विसरायचं नाही. सो हे झालं बरोबर. आता मी काय करणार, इंटिग्रेशनमध्ये सेपरेट लिहून घेणार. काय लिहिणार, 2x ब्रॅकेट दिली आहे बरं, ब्रॅकेट द्यायला विसरू नका, डिवायडेड बाय 2x - 1 मिडल साईन बघा +4चं प्लस आहे म्हणून इथं प्लस दिलं, 4 डिवायडेड बाय 2x - 1 हा ब्रॅकेट क्लोज dx, राईट. सो आता आपण पुढचं सॉल्व करू. थोडं आता लक्ष द्या, इथं महत्त्वाचं आहे. आय इज इक्वल टू बघा, हे कॅन्सल होणार बरोबर ना, हे आणि हे पहिली टर्म काय होती कॅन्सल होते. मग मी इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं, पहिला कॅन्सल झाल्यानंतर 1 + 4 अपॉन 2x - 1 राहिलं का, आणि याला सगळ्याला ब्रॅकेट काय आहे dx आहे. आता आपण सेपरेट इंटिग्रेशन लिहूया. सेपरेट इंटिग्रेशन लिहिल्यावर इथं 1 dx राहणार, 1 dx प्लस प्रत्येकाला आपलं इंटिग्रेशन सेपरेट दिले. 4 हा कॉन्स्टंट आहे म्हणून कॉमन घेतला, 1 अपॉन 2x - 1 आणि हा dx, राईट. आता इंटिग्रेशन काय येणार बघा, 1 dx इंटिग्रेशन काय असतं, x असतं, ओके, प्लस 4 ॲज इट इज लिहिला. इंटिग्रेशन ऑफ, आता बघा खाली डिवाइडला काय आहे 2x - 1 आहे, म्हणजे माझा आन्सर याचं इंटिग्रेशनचं काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ 2x - 1 मॉड कम्प्लीट डिवायडेड बाय, आता डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचे 2x - 1चं घ्यायचे. 2xचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2 असणार आहे, त्या लक्षात, हे डिवाइडला 2 लिहायचं आणि प्लस c लिहायचं, हे किंवा 2 आणि हे कॅन्सल होऊ शकतं इथं 4ला, म्हणजेच आय इज इक्वल टू आन्सर येणार तुमचं x प्लस 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 2x - 1 प्लस c, हे तुमचं आन्सर झालं. ओके, तर याप्रमाणे तुम्ही सॉल्व करू शकता. आणि पुढचा एक प्रॉब्लेम बघूया. हा लास्ट सेमच आहे, पण तुम्हाला याचा फॉर्म्युला जो आहे तो कोणता आहे बरं, इथे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² + 1चा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. टॅन इनव्हर्स ऑफ x अपॉन 1, x लिहिलं तरी टॅन इनव्हर्स ऑफ x हा फॉर्म्युला आहे प्लस c. हा फॉर्म्युल्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा, कारण x² आहे, इथं x असतं तर लॉगचा यूज केला असता, तर इथं काय x² आहे. ओके, सो आपण काय करूया, इथे आय इज इक्वल टू काय येणार, इंटिग्रेशन ऑफ x² - 1 डिवायडेड बाय x² + 1 dx, राईट. सो आता मला डिवाइडला काय आहे x² + 1 आहे आणि वरती काय आहे x² - 1 आहे, तर आता मला x² + 1 हवं आहे. मग मी काय केलं, इंटिग्रेशन ऑफ x² + 1च लिहिलं, पण मला आन्सर काय हवं आहे -1 हवं आहे. सो मी -2 जर लिहिलं तर काय होते बघा, -2 + 1 किती येणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस येते, म्हणजे ही ॲडजस्टमेंट बरोबर आहे. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला केअरफुली करायची आहे. ॲडजस्टमेंट चुकली तर तुमचं आन्सर सगळं चुकलं. ठीक आहे, आता बघूया आपण काय करूया, हे सेपरेट घेतलं करून. ठीक आहे, आता सेपरेट कसं करायचं माहिती आहे, आणि हे कॅन्सल पण होईल, डायरेक्ट लिहू शकतो आपण. ठीक आहे, मग इथं काय राहिलं dx - मी डायरेक्ट लिहिले इंटिग्रेशन ऑफ 2 कॉमन घेतला आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² + 1 dx. ओके, कॅन्सल होऊन सेपरेट डायरेक्ट लिहिलं मी. तर याच्यानंतर बघा, आता इथे काय येणार तुमचं, dxचं इंटिग्रेशन काय येणार, x येणार बरोबर, -2 आहे तसा 1 अपॉन x² + 1चा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा तो आहे टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस c हा फॉर्म्युला आहे, आणि हे तुमचा आन्सर असणार आहे आय. ओके, हे लास्ट आन्सर. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरून हे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतील. तसंच थांबूया आपण इथे. थँक्यू.